मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया कच्चे तेल हे डॉलरमध्येच का खरेदी केली जाते आणि ते जर रुपयामध्ये खरेदी केली जाऊ लागले तर काय होईल. तर मित्रांनो, हे समजण्यासाठी आपणाला आधी इतिहास आणि जागतिक अर्थव्यवस्था समजून घ्यावी लागेल. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया डॉलरमध्येच कच्च्या तेलाची का खरेदी केली जाते याची कारणे. तर कारण नंबर 1 असे आहे की जगातील मुख्य चलन डॉलर हेच आहे. जगात जास्तीत जास्त वापरले जाणारे चलन म्हणजेच USD म्हणजेच युनायटेड स्टेट्स डॉलर्स. बहुतेक आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्येच होतो. अनेक देशांचा विदेशी चलनसाठा ही डॉलरमध्येच आहे आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग सिस्टीम ही डॉलरवरच आधारित असते. त्यामुळे कच्च्या तेलासारख्या मोठ्या व्यापारासाठी डॉलरच वापरणे सोपे पडते. हे झाले कारण नंबर 1. कारण नंबर 2, पेट्रोडॉलर सिस्टीम. मित्रांनो, 1970च्या दशकात अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात एक करार झाला. या करारानुसार कच्च्या तेलाची विक्री ही डॉलरमध्येच करायची आणि त्या बदल्यात अशा देशांना अमेरिका लष्करी मदत पुरवणार असे ठरले गेले. तेव्हापासून कच्च्या तेलाची विक्री ही डॉलरमध्येच होऊ लागली आणि या पद्धतीला आपण पेट्रोडॉलर सिस्टीम असे म्हणतो. कारण नंबर 3, जागतिक व्यापारामध्ये एकच मानक असणे. मित्रांनो, जर उद्या कच्च्या तेलाची विक्री आणि खरेदी वेगवेगळ्या चलनात होऊ लागली तर व्यापारात गोंधळ निर्माण होईल आणि कच्च्या तेलाचे मूल्य ठरवणे अवघड जाईल. त्यामुळे जगात एकच चलन असणे म्हणजेच डॉलर असणे सोपे पडते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जगातील मुख्य चलन डॉलर हेच आहे आणि 1970च्या दशकात पेट्रोडॉलर प्रणाली सुरू झाली. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार सोपे ठेवण्यासाठी एकच चलन म्हणजेच डॉलर वापरणे सोपे पडते. आता आपण बघू, जर उद्या कच्चे तेल हे डॉलरऐवजी रुपयामध्ये विकले जाऊ लागले तर भारताला काय फायदा होईल. तर मित्रांनो, जर कच्चे तेल हे डॉलर ऐवजी रुपयामध्ये विकले गेले जाऊ लागले तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक व्यापारावर काही महत्त्वाचे परिणाम घडून येऊ शकतात. आधी बघू भारतासाठी याचे कोणते कोणते फायदे आहेत. तर मित्रांनो, पहिला फायदा असा आहे की तेल खरेदी करताना आपल्याला डॉलरची गरज कमी पडेल. त्यामुळेच आपला विदेशी चलनसाठा वाचेल. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला रुपया मजबूत होण्याची शक्यता वाढेल. नंतर मित्रांनो, दुसरा फायदा असा आहे की आयात खर्च कमी होऊ शकतो. डॉलर आणि रुपया यांच्यातील विनिमय दरातील बदलामुळे तेल महाग होण्याचा धोका कमी होईल आणि त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीवरही आपल्याला नियंत्रण ठेवता येईल. आणि तिसरा फायदा असा आहे की आपलं डॉलरवरील अवलंबित्व कमी होईल. पण अडचण अशी आहे की सर्व देशांना रुपया स्वीकारणे फायदेशीर आणि सोयीचे ठरेल असे नाही. रुपया अजून पूर्णपणे जागतिक करन्सी नाही आहे. मोठ्या प्रमाणावर व्यापार रुपयात करायचा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला विश्वास मिळवावा लागेल आणि काही महत्त्वाचे करार करावे लागतील. थोडक्यात सांगायचे झाले तर जर क्रूड ऑइल हे रुपयात खरेदी केले जाऊ लागले तर आपले डॉलरवरील अवलंबित्व कमी होईल आणि आपला आयात खर्चही कमी होऊ शकतो आणि आपल्या रुपयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व मिळू शकते. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.